नितीन दाखल झालेत पहिल्या षटकासाठी. आता मॅचला होईल सुरुवात. कास्टाकेन वरती बॅटर पाहायला मिळतील. हा नक्कीच 12 पण आम्हाला खरं तर माहिती पुरवतात की नितीन जे आहेत ते दिग्गज खेळाडू तर लेजंड खेळाडू. आंतरराष्ट्रीय सामने देखील त्यांनी केले गेले आहेत म्हणजे बराचसा एक्सपिरियन्स आहे या खेळाडूंना. बरेच दिग्गज खेळाडू आपण 40+ बिग बॅश या लीग मध्ये पाहतोय. मॅचला सुरुवात होईल. आपण पाहूया, जास्त वेळ घेऊ नका, लगेच सुरुवात मॅचला करा कारण टाइम अलर्ट असेल. 30 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे 6 षटकांसाठी. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल डिफेन्स केला, स्टिअर केला हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक आहे आपण पाहायला गेला शॉट कव्हरला आणि एक सिंगल प्राप्त झाली या बॉलवरती. सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं, खातं ओपन केलं आपण पाहायला गेलं. एक धाव धावफलकावरती लागली गेल्या. नरेश गायकवाड आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय सुनील टकले. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण ओपनिंग प्लेअर पाहतोय. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल यांच्या माध्यमातून ही ओपनिंग प्लेअर चा वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल. टाइम अलर्ट आहे, वेळचं भान असू द्या कारण 30 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. रूल्स रेग्युलेशन खरं 40+ न करता या टेनिस क्रिकेटला शिकवलेत आणि आपण पाहायला गेलो खूप सारे रूल्स रेग्युलेशन पाहिलं आणि त्याचं जतन देखील केलं जातं. ही तितकीच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. एक धाव धावफलकावरती नितीन कोहली आपण पाहायला गेलं तर एक चांगला गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे ते दाखल झालेत पहिल्या षटकासाठी. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे आणि सिंगल न करता अकाउंट ओपन केलं. डावखुरा त्याचे बॅटर ऑन साइडला फटका आपण पाहायला गेला. वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील का कॉर्नर रिजन वरून सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न, धोक्याची घंटा. थ्रो देखील करेक्ट होता परंतु पंचांनी पाठवलंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय चेक केला जाईल. तिसरा पंच या ठिकाणी पडताळणी करतील, पाहतील, चेक केलं जाईल. 24ला इव्हेंट चांगली क्लिअरिटी क्वालिटी आपण त्यांची पाहतोय. नरेश म्हात्रे सर तिसरे ऑफिशियल्स म्हणून ऑन स्क्रीन वरती नक्की चेक केलं जातं. व्हेरी क्लोज डिसिजन आपण पाहूया काय डिसिजन येतो पंचांचा. परंतु सुरुवात आपण जर पाहायला गेला चांगली शांत आणि संत सुरुवात आहे. फिल्डिंग देखील चांगली, थ्रो देखील चांगला परंतु प्रश्न आहे त्याचं उत्तर लवकरच आपल्याला मिळेल. चेक करतात. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग. नामकरण देखील या स्पर्धेचं खूप चांगलं केलंय. जे आपण पाहायला गेलं तर 40+ क्रिकेटचं रोपट ज्यांनी रोल त्यांनी खरं तर मी तर म्हणेन स्टँड उभा केला. आपण जर पाहायला गेलं तर अण्णाजी गावडे साहेबांना धन्यवाद देऊया. आणि खूप चांगली स्पर्धा कारण खूप सारी मेहनत राहिली. त्यासोबत सर्व रायगड 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनचे मेंबर्स त्यांची देखील खूप सारी. या संपास डिसिजन नॉट आउट. फलंदाज आहे सुरक्षित म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्यात. व्हेरी क्लोज कॉल होता परंतु आपण पाहायला गेलं नरेशजी म्हात्रे सर योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. 2 धावा म्हणजे टीमच्या टोटल मध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. 3 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात आहे कारण मैदानाचा भौगोलिक अभ्यास डायमेन्शन जर आपण पाहिलं गेलं तर खूप लांब आहे. सीमारेषा बाउंड्री रोप देखील खूप लांब आहे परंतु षटकार देखील आपण पाहिलेत. असं नाही की या मैदानावरती षटकारच पाहिले नाहीयेत पण त्या व्यतिरिक्त कारण या स्पर्धेचं टायटलच आहे एक धाव आरोग्यासाठी. त्यामुळे धावा जास्त धावून काढाल आपल्या टीमला बेनिफिट असेल आपल्या स्वतःला देखील. त्यामुळे 3 धावा धावफलकावरती सिंगल डबल देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. नितीन कोहली बॉलिंग बाकवरती तयार. या बॉलला लॉप केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पाहत बसलेत. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द रोप. इट्स 6 रन्स. कबाईचा फटका पाहायला मिळाला. शांतता संयम सर्व काही दाखवलं परंतु आता आक्रमण करण्याची वेळ आहे. सुनील यांच्या बॅट मधून फटका अलॉंग द कार्पेट. सेन्सिबल क्रिकेट आता पाहायला मिळालं. डीप मिड विकेटला फटका
अलग द कार्पेट एक सिंगल सुनील डगले आणि कंप्लीट केले षटकारानंतर सिंगल कंप्लीट केले स्ट्राईक रोटेशनला महत्व आणि हेच तर आपण पाहिलं हे जुने खेळाडू हे 40+ चे खेळाडू त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे सलग दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करता आला असता सुनील यांना परंतु त्यांनी नाही रूकला सिंगलला प्राधान्य दिलं आणि टीमची टोटल आता पाहून पोहोचली 9 धावा धावफलकावरती नक्कीच कोणती टीम जेवण भोजन करायचे बाकी असेल कृपया आपण भोजन करून घ्यायचं आहे ही सूचना आयोजकांकडून तुमच्यासाठी महत्वाची सूचना यावरचा बॉल नक्कीच लाईन करावा आहे व्हाईट बॉल नितीन कोहली आपण पाहिलं थोडीशी दिशा भरकटतायत परंतु आता योग्य दिशेवरती बॉलिंग करावी लागेल आपली जी स्ट्रेंथ आहे आपली जो आपण पाहिला ताकद आहे त्याच्यावरती यावं लागेल पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल कारण कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं यावरचा बॉल स्लो डिलिव्हरी होती खोळा टाकला होता गती परिवर्तन देखील फिंगर रोल केली होती बॉलवरती परंतु आपण पाहायला गेला शेवटच्या क्षणाला आपण पाहिला बॅट बॉल पर्यंत पोहोचली बॅटचा फेज क्लोज केला आणि आपण पाहायला गेला तर नक्कीच एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केल्या आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण जर पाहूया मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल जाऊन पोहोचले 13 या अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट 13 रन्स एवढ्या लवकर नाही उद्या आपण तू नाही सव्वाटला इथं हजर पहिल्या षटकाचा खेळ संपला आपण पाहिलं 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात चांगली सुरुवात केली आहे एक सेन्सिबल सुरुवात जेव्हा म्हणतात ना ती सुरुवात या ठिकाणी आपण पाहायला गेलं मॉर्निंग क्रिकेट क्लब पनवेल या टीमने केले कारण त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं नरेश गायकवाड आणि सुनील टकळे यांचा खेळ कमाईचा पाहायला मिळाला तुमच्यामध्ये कॉम्बिनेशन असणं गरजेचं असतं अगदी आपण पहिला ओपनिंग प्लेअर तुम्ही जेव्हा एखाद्या लीग मध्ये खेळत असता तुमच्यामधलं कॉम्बिनेशन तुमच्यामधलं कॉलिंग हे अचूक असणं गरजेचं असतं परंतु आपण पाहायला गेलं तर असणं गरजेचं असतं आणि ते कॉम्बिनेशन यावंच दिसत आहे ओपनिंग पेअर मध्ये परंतु बॉलिंग ट्रॅक वरती आता दाखल झाली आहेत रायगडचा स्वाभिमान अभिमान योगेश पवार सर दाखल झाले तर अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेला सुनील टकले चीन फॉर्म मध्ये आहेत बॅटर ते स्ट्राईक एंड वरती डावखरा त्याचे बॅटर सुनील टकले ऑन स्ट्राईक वरती यावेळेसचा बॉल फिरून मारलाय क्षेत्ररक्षक आहे जजमेंट यावेळेस चुकलंय आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार आलाय षटकार थँक्यू अशा चुका जर तुम्ही करत राहिलात तर नक्कीच त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील दुसऱ्या सत्रामध्ये कारण या अशा प्रकारचे झेल सोडणं खरं तर संकटामध्ये आणू शकतात बाकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या बाजूने बॉल निघून चाललाय अगदी आपण पाहायला गेलं बाकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करता रेस लागली परंतु बॉल वरती आपण पाहायला गेलं शेवटपर्यंत नजर होती बॉलला अडवण्यामध्ये सक्षम आहेत की नाही ते पाहिलं जाईल 3 धावा या बॉल वरती मिळाल्या जातील परंतु यावेळेस कमाईचं एफर्ट्स पाहायला मिळालं आणि हेच फिल्डिंग डिपार्ट रोशन पाटील सरांनी देखील उल्लेख केला जेव्हा तुमचा गोलंदाज अगदी आपण पाहिलं जरूर वेगवेगळे डिपार्ट असतील परंतु तुम्हाला अगदी फिल्डिंग करत असताना बॉलिंग करत असताना अगदी फिल्डिंग डिपार्ट बॉलिंग डिपार्ट खूप महत्वाचा असतो जेव्हा तुमचा फिल्डिंग डिपार्ट चांगली कामगिरी करत असतो तेव्हा अगदी बॉलरला कॉन्फिडन्स येत असतो त्यामुळे आपण पाहायला गेलं फिल्डिंग चांगली होणं अत्यंत गरजेची आहे म्हणजे क्रिकेटमध्ये फिल्डिंग डिपार्ट अत्यंत महत्वाचा कारण जी सूचना आहे आयोजकांकडून जी टीम जेवायची बाकी असेल कृपया जेवून घ्यायची कृपा करायची आहे ही सूचना तुमच्यासाठी जी टीम जेवायची बाकी आहे यावर शॉट ऑफ फुलचा फटका खाली क्षेत्र बॉल चाललाय सरळ निघून आपण पाहायला गेला लॉंग लेग एरियामध्ये यावेळेस आलाय देख ना 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग मधील हात चौकार आला आणि आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच टीमची टोटल जाऊन पोहोचली आता
26 या अंकावरती योगेश पवार यांचं षटक पाहिलं. एक षटका सुरुवातीला आला, तदनंतर एक झेल अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती झेल सोडला गेला, त्यानंतर अगदी चित्र पालटलं. दुसऱ्या बॉलवरती 3 धावा, नंतर 4, अशा तब्बल 3 बॉलवरती 13 धावा करत आता खर्च केल्यात या दुसऱ्या 17 षटकामध्ये. थोडंसं आपण पाहायला गेलं इकॉनॉमिकल महागड षटक नक्कीच हे पाहायला मिळतं. फील्ड ओपन आहे, फील्ड चांगली सजवली गेली, परंतु फिल्डिंग डिपार्ट खूप महत्वाचा. योगेश पवार चांगला लेंथवरती गोलंदाजी करतात, फिल्डर्सने त्यांना साथ देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण पाहूया, परंतु बॅटिंग दमदार झाली आहे, विस्फोटक बॅटिंग. नरेश गायकवाड सेकंड वरती स्लो डिलिव्हरी, परंतु यावेळेस सरप्राईज केलं नाहीये. शांत डोक्यानं आपण पाहायला गेलं जो खेळ करतो तो नेहमीच या खेळामध्ये यशाच्या शिखरावरती जात असतो. त्यामुळे आपण जर पाहायला गेलं त्या बॉलवरती उलटलं, गती परिवर्तन केलं, स्लोवर डिलिव्हरी आहे आणि त्या कारणास्तव एक सिंगल स्ट्राईक रोटेशनला महत्व दिला. चेतन धनराज आणि विशाल धनराज, चेतनजी धनराज आणि विशालजी धनराज साहेब, आपणास विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पण मुख्य व्यासपीठावरती आसन असावा. याबतचा बॉल फुललेचा बॉल, आक्रमण पाठ चढवल्या बॉलवरतीने पाठवल्या बॉलला, आणखीन एक दमदार छळ, दर्जेदार अमेझिंग स्ट्रोक, षटकार. हॅलो, थँक्यू. 33 धावफलकावरती, परंतु या षटकामध्ये आपण जर पाहिला तर नक्कीच इंडिव्हिज्युअल सुनील टकले 25 इनिंग मध्ये धावसंख्येवरती खेळतात. सेन्सिबल क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण चांगला पॉझिटिव्ह इंटेंट ना क्रिकेट खेळलं जातं. त्यांना माहिती शेवटचा बॉल स्ट्राईक आपल्याकडे राहणं गरजेचं आहे. आपल्या बॅटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे अगदी स्ट्रोक लगावतात. त्यामुळे आपण पाहायला गेला स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस त्यांचा यशस्वी सक्सेसफुल ठरला. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मॉर्निंग ग्रुप पनवेल टीम जाऊन पोहोचली आहे 34 या अंकावरती. 17च्या सहसने 34 धावा अद्यापर्यंत लागल्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग झाली आहे, कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नितीन कोहली यांच्या 13, दुसऱ्या षटकामध्ये योगेश पवार त्यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 21. खूप महागडं षटक हे पाहायला मिळालं. झेल देखील सोडल्या गेल्या, हे तितकंच महत्वाचं सांगणं महत्वाचं असेल. जर झेल पकडलं गेलं असते तर नक्कीच त्या धावा वाचल्या असत्या. त्यामुळे जेवढ्या धावा तुम्ही बहाल करा दुसऱ्या सत्रामध्ये तेवढ्याच धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे धावा अगदी आपण पाहायला बहाल करत असताना देत असताना विचारपूर्वक धावा खर्च करा. नक्कीच धन्ना टीम देखील 2 ओव्हर नंतर स्वतःला सांभलेल अगदी आपण पाहायला गेलं कमबॅक ते देखील करतील. 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलं तर इन्फॉर्म मध्ये दिसली मॉर्निंग क्लब पनवेल टीम, परंतु आता येणाऱ्या अजूनही 4 षटकं बाकी आहेत. 4 षटकांमध्ये अगदी चांगला टोटल कडे वाटचाल करत असताना गाडी आता रुलावरती लागली आहे. आता आपण पाहायला गेलं धीमी लोकल नाही आहे ही मुंबईची, आपण पाहायला धीमी लोकल नाही, आता एक्सप्रेस आहे. बाजूलाच एक्सप्रेस हायवे आहे, त्याच वेगाने गाड्या धावतात ना त्या वेगाने आता धावसंख्येचा अगदी आलेख वरती जातो. 34 धावा धावफलकावरती दाखल झालेत गोलंदाज गोल्डन ट्रॅक वरती. मंगेश लबडे आणखीन एक दर्जेदार मल्टी टॅलेंटेड खेळाडू. प्लॅटफॉर्म खानावलेचे खेळाडू आहेत, खालावडे गावाला बिलॉंग करतात. बरंचसं क्रिकेट खेळलं गेलं, परंतु ज्याच्या खेळीने अगदी आतापर्यंत त्यांनी प्रभावित केला. सुनील टकले कबाईची इनिंग साकारतात, एक सिंगल कंप्लीट केल्या आणि सिंगलच्या मदतीनं आता 35 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 15 रन्स ऑन बोर्ड, 35 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागील 3ही मॅच मध्ये सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 20-24 पर्यंत धावा राहिल्यात आणि आता या मॅच मध्ये 4थ्या मॅच मध्ये त्याचा उलटफेर पाहायला मिळतोय. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 34 धावा. या मागचं कारण काय तर लेफ्टी बॅटर पवेलियन एंड कडून म्हणजे आपल्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून लेफ्टी बॅटरने परफेक्ट बाउंड्री जी थोडी क्लोज आहे तिला परफेक्टली टार्गेट केलंय. नक्कीच हे बेनिफिट आहे आणि आपण जर पाहिलं त्याचा फायदा अगदी उचलला. जे सुनील टकले आहेत लवकरात बॅटर त्यांनी उचलला, पण नागोरी आपण पाहतोय जेथे बॅचेस असतील तेव्हा एक शांत संयमी चांगलं व्यक्तिमत्व नागोरी आणि नागोरींचा चहा तर त्यापेक्षा 1 नंबर. त्यामुळे कुणाला आस्वाद घ्यायचा तर पैसे द्या आणि चहा लस्सीचा आस्वाद घ्या. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मंगेश लबडे दाखल झाले तर बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकासाठी. या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल, एखादा ब्रेक द्यावा लागेल कस्तुरी 11 गावठी धरणा टीमला. बॉल हलका स्टीअर केलाय, गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल कंप्लीट सेन्सिबल क्रिकेट.
मास्टर माइंड आहेत दोन्ही खेळाडू. त्यांनी दाखवलंय अगदी पार्टनरशिप कशी बनली जाते, कशी गुंपली जाते आणि स्कोर कार्ड कसं हालतं ठेवलं जातं. या सिंगलच्या मागचं गणित वेगळे आहे नरेशला ठाऊक आहे लेफ्टी बॅटर या एंडने चांगलं आक्रमण करू शकतो. रायटीसाठी बाउंड्री थोडी दूर आहे म्हणून त्याने लेफ्टीला चान्स दिला आणि सुनील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. याला म्हणतात एखाद्या चांगल्या खेळाडूचं लक्षण. हा नक्कीच प्लॅनिंग निशी बॅटिंग होत्या. अगदी आपण पाहायला गेलं ज्याप्रमाणे म्हणजे आपण पाहायला गेलं प्लॅनिंग सर्व गोष्टी आपण जर विचार करून अगदी बॅटिंग केली जाते. मोमेंटम यावेळेस आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच पनवेल टीम कडे आहे, परंतु या वाईटचा इशारा वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या जातील. खरं तर या धावा डोईजर ठरू शकतील का परंतु दुसऱ्या सत्रामध्ये समजेल, परंतु त्यांच्याकडे देखील बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे धरणा टीमकडे. परंतु आता अगदी धावा खर्च करत असताना विचारपूर्वक धावा खर्च करावा लागतील. मंगेश लबडे आपण पाहायला गेलं चांगले गोलंदाज आहेत, परंतु आपण पाहायला गेलं ओपनिंग प्लेयरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डिफेन्स केलाय पुन्हा एकदा आणि तोच तंत्र आणि तोच मंत्र सुनील टकले यांना स्ट्रायकर एंड वरती आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरला. की मुवमेंट आपण पाहायला गेलं तर नक्कीच पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती सुनील टकले दिसतील. हे नक्कीच या एंड कडून आता मला असं वाटतं शेवटचं षटक आहे. यानंतरची 3 षटकं फार एंड कडून होतील म्हणजे आपल्या अपोजिट साइड एंड कडून होतील तेव्हा कदाचित रायटी बॅटरला प्राधान्य दिलं जाईल. सुनील टकले पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती आपला पाहायला मिळतील. 39 फुला लेनचा बॉल आपण पाहिला थोडासा टॉस झाला बॉल टप्पा पडल्यानंतर सरप्राईज या बॉलवरती नक्कीच पाहायला मिळाले. अगदी मी तर म्हणे पहिला बॉल फेस करत असताना बीट झाले असावेत मंगेश यांच्या विरोधात सुनील टकले. कमाईची गोलंदाजी पहिला डॉट बॉल या सत्रातील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश यांचा विचार केला अद्यापर्यंत अगदी 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेचा बॉल लॉक केला, एलिव्हेशन कमी होतं परंतु नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर बॉल वरती येतील तत्पुरी 2 धावा सहज इझिली कंप्लीट केल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीने आता टीम जाऊन पोहोचेल विदाउट लॉस 41. एकही धक्का नाहीये तिला. अगदी धरण्या टीमच्या गोलंदाजाने संधी उपलब्ध झाल्या होत्या पण संधींचा फायदा ते चान्स ग्रॅप करता आले नाहीयेत अगदी धरण्या टीमच्या फिल्डर्सला. कारण अगदी गोलंदाजाने आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये योगेश पवार यांच्या पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी होती, ती संधी गमावली आणि तिथपासून आपण पाहायला गेलं खेळ बदलला गेला. स्कोर कार्ड आपण पाहायला गेला स्कोर कार्डचा ग्राफ तो वरच्याच दिशेने अगदी आपण पाहायला ट्रॅव्हल होताना आपण पाहायला मिळाला. 41 धावा मंगेश लबडे शॉट ऑफ फुलचा पटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषा पार. सुनील टकले यांच्या बॅट मधून आलाय हा देखना दिमागदार दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये लगेच ना. चला टॉस नेक्स्ट मॅच असेल इनिंग ब्रेक नंतर माफी असावी. इनिंग ब्रेक नंतर टॉस या ठिकाणी केलं जाईल. मॉर्निंग क्रिकेट क्लब पनवेल आणि त्यांच्या विरोधात नरेश इलेव्हन कर्जत. मॉर्निंग पनवेल आज संघ खेळतोय मैदानात कारण 6 मॅच आहेत. रॉबिन राऊंड सारखी मेथड आहे म्हणजे प्रत्येक संघ एकमेकांच्या विरोधात खेळेल. 40+ संकल्पनाच भारी आहे. मी नवी मुंबईमध्ये एकदा समालोचन करण्यासाठी गेलेलो. तिथे 35 एजचं होतं म्हणजे 35 नंतरचे खेळाडू. मग मी विचारलं 40+ मध्ये खेळू शकतात, 40च्या आतमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील खेळू शकतात. मग त्यांनी म्हटलं नाही आमच्याकडे व्यावसायिकता वाढलेली आहे आणि त्याचबरोबर लोक नोकरीला जास्त प्रमाणात जातात हे सर्वांना ठाऊक आहे. मग कधीतरी क्रिकेट सुटतं 30 वर्षानंतर किंवा 32 वर्षानंतर मग त्यांना संधी कुठे येतं 35+ क्रिकेटमध्ये. या असोसिएशनने खूप मोठं व्यासपीठ तयार करून दिलंय या खेळाडूंना. हे जर का व्यासपीठ तयार झालं नसतं तर हे 40+ खेळाडू खेळले कुठे असते. या खेळाडूंचा संघर्ष यश मालकर हा स्वतःशी असतो, स्वतःशी, बाकी कोणाशी नाही. ते जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा त्यांना असं वाटतं की मी तरुणाईमध्ये असताना म्हणजे ऐन तारुण्यात 20 मध्ये असताना 22 मध्ये असताना कसा खेळत होतो आणि आता कसा खेळतोय यामध्ये ते स्वतःशी कंपॅरिझन करत असतात. मग त्यांना हे व्यासपीठ किंवा असोसिएशनने ही संकल्पना पुढे आणली नसती तर मग काय झालं असतं. म्हणूनच असोसिएशनचं विशेष कौतुक आहे
आणि याला 4 चांद लावण्याचं काम कोणी केलं असेल तर अण्णा गावडे यांच्या रसायनी पाताळगंगा संपूर्ण मंडळाने केलंय. एवढ्या मोठ्या स्वरूपात म्हणजे तुम्ही रायगडची 40+ स्पर्धा अशा क्रीडांगणावरती भरवलेली आहे जिथे लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा सहजगत्या भरवली जाऊ शकते. जेवणाची सोय, सुसज्ज असं क्रीडांगण आहे, छान व्यासपीठ आहे, समालोचक छान बोलवले आहेत, 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्णपणे टीम आहे. म्हणजे काहीच कसर सोडलेली नाहीये अण्णा गावडे यांनी आणि त्यांच्या संपूर्ण मंडळाने. म्हणून विशेष कौतुक आहे, त्यांनी 4 चांद लावलेत. एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेली आहे ती ही बिग बॅश लीगची स्पर्धा. एक चांगला स्टँडर्ड या स्पर्धेचा. आणि आपण विनंती करूया सुहासजी गुजराती साहेब, सिद्धजी गुजराती, नितीनजी सर सुभेदार आणि एवन फेनचे मॅनेजर सन्माननीय मनोहरजी खरिवले साहेब यांना विनंती असेल या व्यक्तिमत्वांना आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील 40+ मास्टर बिग बॅश लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. 3 षटकं अगदी दुसरा एंडने आपल्याला पाहायला मिळतील. निनाद तारेकर दाखल झालेत 4थ्या षटकासाठी. 3 षटकामध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच मॉर्निंग क्रिकेट क्लब पनवेल टीमनं जमवल्या 47. पारगाव टीमचे आपण पाहायला गेलं, पारगावचं नाव खूप मोठं आहे या टेनिस बॉल क्रिकेट विषयामध्ये. खेळाडू देखील मोठे आहेत, परंतु यावेळेस मोठा फटका आलाय. इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक, आणखीन एक दर्जेदार उत्तुंग आउट ऑफ द रोप षटकार. नरेश गायकवाड पारगावचा आणि निनाद तारेकर पारगाव. पाहुण्यांचं इथे आगमन होतंय. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या मुख्य मंचावरती करतोय. या 40+ रायगड बिग बॅश लीग मध्ये स्वागत करतोय. नरेश दादा हा एक वेगळं रसायन आहे क्रिकेट मधलं. थोडे पावलं पुढे टाकली आणि त्यानंतर हलकासा पंच केला वाडी लॉंगॉनच्या दिशेने आणि परफेक्ट टायमिंगने तो षटकार खेचला. हा असा खेळाडू फॉर्म मध्ये आला तर गोलंदाजांच्या चिंध्या उडवणार. आणि दोन्ही पारगावचेच खेळाडू आहेत. बॉलिंगही करतोय तो पारगावचा आहे आणि बॅटिंगही करतोय तोही पारगावचाच आहे. आणि या षटकाराने धाव फळक 53 वरती जाऊन पोहोचले. किती मोठी धावसंख्या आता हा संघ उभारतोय. म्हणजे मॉर्निंग बॉयज पनवेल हा संघ पहिल्या मॅच मध्ये त्यांना यश मिळालं नाही. सुरुवातीला आक्रमण चांगलं झालं नाही, झटपट विकेट गेल्या, चांगली गोलंदाजी आरसी बॉयजने केली. परंतु आता मॉर्निंग पनवेलच्या या खेळाडूंनी दाखवून दिलंय की आमचा कमबॅकही चांगला असणार आहे आणि ते केलंय या दोन्ही फलंदाजांनी. कमाईची इनिंग साकारतात. आधी आपण पाहिलं सुनील डगले यांना आपण पाहिलं, त्यानंतर नरेश गायकवाड हे देखील पारगावचे खेळाडू आहेत आणि गोलंदाजी करतात. निनाद तारेकर हे देखील पारगावचे. बरंचसं ग्रामीण क्रिकेट अगदी एकमेकांच्या कॉम्बिनेशन मध्ये सोबत खेळले गेलेत आणि आता एकमेकांच्या विरोधात नक्कीच आपल्याला खेळ करताना दिसतात. पहिल्या बॉलवरती हावी ठरलेत अगदी नरेश गायकवाड, कारण त्यांनी ठोकला षटकार आणि टीमची टोटल तब्बल 53 धावा. म्हणजे अगदी आपण पाहिलं सांघिक अर्धशतक या टीमचं मॉर्निंग क्रिकेट क्लब पनवेलचं कंप्लीट झालं. 53 धावा फलकावरती अजूनही एक विकेट गमावली नाहीये. इथून आता विकेटची नितांत गरज आहे समीर सर. अगदी जर विकेट आली तर धावा आपोआप थोड्याशा थांबल्या जातील. ब्रेक थ्रू खूपच इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या फलंदाजांना थांबवणं गरजेचं आहे. सन्माननीय शैलेजी चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या मॅचचा बॉल आणखीन एक वन्स अगेन बिग हिट. आपण जर पाहिलं डीप मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. रन मशीन या टीमची. नरेश गायकवाड ठोकतात आणखीन एक षटकार. थँक्यू समीर सर, तुम्ही उल्लेख केलात या एंडी जेव्हा अगदी आपण पाहिलं पवलेन एंडी बॅटिंग होती, सुनील टकले त्यांना जास्त चान्स दिले जात होते आणि आता नरेश गायकवाड यांना चान्स दिले जातात. म्हणजे प्लॅनिंग बघा किती मास्टर स्ट्रोक या. हे मास्टर क्लास आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यात तुम्ही मागील काही 10 ते 20 वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर पनवेल आणि उरण हे पॉवर हाऊसच राहिलेले आहेत. यात काही तीळ मात्र सुद्धा शंका नाही. एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट तिथेही खेळलं गेलं. मी असं म्हणत नाही की उर्वरित तालुके नव्हते, परंतु तिथलं क्रिकेट काहीतरी वेगळंच होतं आणि त्या क्रिकेटला उंचीवरती नेण्याचं काम त्या फलंदाजाने केलेलं आहे. तो मास्टर क्लास आहे आणि तो मास्टर क्लास दोन्ही म्हणजे त्या फलंदाजांनी आतापर्यंत दाखवलाय. खास करून मी नरेशचं कौतुक करेल, जे 2 फटके त्याने खेचले. एक फटका डान्सिंग डाऊन द विकेट आला, पंच पाहायला मिळाला आणि दुसरा फटका स्लॉग स्वीप
पूर्णही स्लॉक स्वीप नाही, खडे खडे तोही क्रॉस बॅटने तिरप्या बॅटने मारलेला फटका होता तो मात्र नरेशचा. मिड विकेटला गेला. बाउंड्री क्लोज बाउंड्री ती टार्गेट केली परफेक्टली ती नरेशने. म्हणूनच मी म्हटलं की हा खेळाडू मास्टर क्लास आहे, त्याचा क्लास दाखवतो तो सध्या या मॅच मध्ये. यावरचा फटका शरीराचा वेध घेणारा वेगवान बॉल होता. नक्कीच आपण पाहायला गेलं तर बराच अवधीनंतर डॉट बॉल गरज आहे. डॉट बॉलची जेवढे डॉट येतील तेवढा प्रेशर क्रिएट होईल, विकेटची संधी चान्स निर्माण होईल. तो चान्स तुम्हाला क्रिएट करावा लागेल. निनाद तारेकर आणखीन एक कमाईचा वाट शॉट, परंतु यावर ताकद कमी पडले की काय? यस, चुकी होणार नाहीये. सेफ हँड आहे क्षेत्ररक्षकाची. योगेश पवार बॉल खाली पकडला जाईल, संपवलाय सुनील टकले यांचा या मॅच मधील खेळ. दाखल झालेत पहिली विकेट. आपण म्हटलं की विकेटची गरज आहे, ब्रेकथ्रू मिळाला आहे, अगदी मिळून दिला मित्र म्हणजे निनाद तारेकर आणि सुनील टकले ज्यांनी आपण पाहिलं इंडिव्हिज्युअल 35 धावसंख्येची इनिंग साकारली. वॉट नॉक, कमाईचा खेळ त्यांनी साकारला. एकदा जोरदार आला अगदी या खेळाडूंसाठी. यू बॅटर दाखल झाले आता मैदानाच्या आतमध्ये. राकेश चव्हाण दाखल झालेत इन ॲट नंबर 3 वरती. 40+ खेळाडू. अद्यापर्यंत निनाद तारेकरने आपण पाहायला गेलं तर 13 धावा खर्च केल्यात, परंतु एक मोठी विकेट आली. इथून सुरुवात करावी लागेल, कारण तुमची सुरुवात कशी आहे ते महत्वाचं नसतं, शेवट कसा करतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे यावेळेस आता रोखावं लागेल. वॉरिंग क्रिकेट क्लब पनवेल टीमच्या बॅटर्सला चांगला अगदी बॉल पाहायला मिळाला. खोल टप्प्याचा बॉल आणि परफेक्ट तो क्रशिंग यॉर्कर यावेळेस पाहायला मिळाला आणि कमाईचं फिनिश केले या ओव्हरला निनाद तारेकरांनी. सुरुवातीला जरूर आक्रमण पाहायला मिळालं 2 षटकारांचं. तदनंतर सुनील टकले यांची आलेली विकेट आणि तदनंतर अगदी फेकलेले डॉट बॉल. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करून देण्याचा प्रयत्न केला जातोय निनाद तारेकर यांचा. कस्तुरी गावती धरणार टीमला. 4 षटकं संपलीत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जाऊन पोहोचले 60 या अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद झाला आणि 60 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. 2 षटकामध्ये आता किती धावा जमवतील? 100 होतील की 100च्या आतमध्ये की 80-70 वरती रोखलं जाईल? क्रिकेटमध्ये तुम्हाला सामना कधीच सोडून चालत नाही आणि सध्या मैदानात तुम्ही पाहताय की या सर्व खेळाडूंकडे प्रचंड अनुभव आहे. 40+ खेळाडू आहेत. त्यांना ठाऊक आहे की एखादं षटक आपल्या हातातून निघून गेलं चालेल, परंतु आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. आणि 6 ओव्हरची मॅच संधी आहे तुम्हाला, असं नाहीये की संधी नाहीये. 3-4 ओव्हरची मॅच असते. एखाद बॅटरने सपाटून मार दिला असता तर मॅच निघून गेली असती, ठीक आहे, परंतु इथे 6 ओव्हरची मॅच आहे. विश्वास आलाय 5व्या षटकात बॉलिंगसाठी. संधी आहे नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील. विश्वास पाटील दाखल झालेत. संधी आहे, संधी निर्माण करावी लागेल आपल्या कार्यातून आणि आता ती संधी आहे गावदेवी धरणा टीमकडे. बॅकफुटला जाऊन चपराक लगावल्या बॉलवरती. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल कंप्लीट केल्या. बॉलला उचलतील, फेकतील, तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट झाली. टीमची टोटल आता 61 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला फेज आपण पहिल्या 2 ओव्हरचा फेज समीर सर अगदी पनवेल क्रिकेट क्लब मॉर्निंग या टीमकडे होता. तदनंतर आपण पाहायला गेलं निनाद तारेकर यांनी कमबॅक करून दिलाय 4थ्या षटकामध्ये. तो मोमेंटम आता तुम्हाला कॉन्स्टंटली राखायचा आहे. विश्वास पाटील या बॉलवरती फुल टॉस होता, फुल टॉस मिस केला आणि शरीराचा वेध घेणार वेगवान बॉल आपण पाहिला. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव नक्कीच टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि 62 धावा आता धावफलकावरती लागल्या जातील. विश्वास पाटील एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू, एक दर्जेदार खेळाडू, गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि 5व्या षटकामध्ये त्यांना कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीमला. बऱ्याचशा धावा आधी बहाल केल्या गेल्यात. आणखीन एक आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पाहत बसणं इतकंच त्यांच्याकडे राहिलं होतं आणि बॉलकडे पाहत बसले. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार आला. हॅलो
नरेश गायकवाड ज्याच्या रक्तातच क्रिकेट आहे. आणखीन एक वन्स अगेन बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावर चांगले एफर्ट्स आलेत. आपण पाहिलं फिल्डच्या माध्यमातून कमाईचा स्ट्रोक. नरेश गायकवाड काय तुफानी बॅटिंग करतात. अफलातून तोडच नाही, म्हणजे त्यांच्या फलंदाजीची तोडच नाही आणि त्यांच्या फटक्यांचे चाहता वर्ग आता आपले पाहुणे देखील झालेत. मंत्रमुग्ध करून सोडले ते नरेश गायकवाडने. तुफानी हल्ला त्याने चढवलाय समोरच्या टीमवर. कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाच्या विरोधात. धावा झाल्यात आतापर्यंत 70. नरेश गायकवाड खेळतोय 12 वर. यावरचा स्ट्रोक अलंग द कार्पेट. आपण पाहायला गेलं काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झालेत. लगेच दुसरी साकाल आणि 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 72 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याआधी आपण जर पाहायला गेलं समीर सर जो क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, एफर्ट्स केले, समीर मालकर आमच्याच गावातील एक खेळाडू, तलवार टेनिस क्रिकेट मधला एक हिरा, डायमंड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी चांगले एफर्ट्स दाखवले, परंतु 2 धावा लास्ट बॉल वरती 72. मध्ये बादशाह खेळतो हा खेळाडू, यात शंका नाही, परंतु थोडं टायमिंग ताकद कमी पडली आणि त्या जोरावरती बाउंड्री तिथे अडवली. लॉंग ऑफला 1 धाव मात्र घेतली जाते आणि एकेरी धावसंख्येने 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या तब्बल 73. 14 चेंडू 34 वरती खेळतो नरेश गायकवाड. राकेश चव्हाण. समीर सर फटके जे येतात फक्त ताकद नाहीये, ताकदीशिवाय त्याच्यामध्ये क्लास दिसतोय नरेश गायकवाड यांचा. खास करून तुम्ही नरेश गायकवाड दत्ता देसाई यांचा फेवरेट प्लेअर आहेत नरेश गायकवाड, अशी आमच्यापर्यंत माहिती पोचते. गिरीश तवले. माफी असावी, दत्ता देसाई यांचा फेवरेट प्लेअर आलेला आहे बॉलिंग साठी, तो मात्र आता गिरीश तवले. नरेश गायकवाड यांच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. यश कदाचित अर्धशतक. 34 धावा झाल्यात. 6 चेंडू अद्यापही बाकी आहेत. पहिलं अर्धशतक येऊ शकतं का हे पाहिलं जाईल. नरेश गायकवाड पारगावचे हे सितारे. 8वा बॅटनं फटका. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करते. सिंगलच कंप्लीट केल्या. एकच या बॉल वरती. टीमची टोटल आता एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले. रोहित सर सांगतील 34 धावा. 74 माफ करा, 74 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु वैयक्तिक यावेळेस अगदी नरेश गायकवाड खेळतात 15 बॉल्स मध्ये 35चं योगदान. फुलटॉस बॉल. दिशा दिले, फक्त दिशा देण्याचं काम. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल चला सरळ निघून सीमारेषा पार आलाय. चौकार. थँक्यू डीजे. प्रवीणजी देशमुख साहेब गार्गी 11 चे मॅनेजर, त्यानंतर गणेशजी पाटील आणि प्रशांतजी खांडेकर आणि दीपकजी कर्णूक या सर्व मान्यवरांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कोल्हापूर टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव प्रशांती खांडेकर, दीपकजी कर्णूक असतील, गणेशजी पाटील, प्रवीणजी देशमुख या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. अण्णा गावडे यांची तीक्ष्ण नजर. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे रनआउट साठी. महत्वाची विकेट आहे. तिसरे पंच तपासतात कारण नरेश गायकवाड आहेत त्या एंडला. 24 लाईव्ह यांची संपूर्णपणे टीम. मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्याचबरोबरीने नुकताच खालापूरमधून देखील काही मान्यवर इथे उपस्थित झालेत. ते सर्व खेळाडू देखील आहेत. प्रशांतजी खांडेकर खालापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे एक माजी अध्यक्ष, प्रवीण देशमुख गार्गी 11 चे मॅनेजर आहेत, गणेशजी पाटील आता हे नाना असतील तर ते करंट अध्यक्ष आहेत या खालापूर क्रिकेट असोसिएशनचे, आणि दीपकजी कर्णूक एक चांगला बॅटर, अनुभवी बॅटर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावा. आता हे प्रवीण देशमुख सासगावचे असतील तर तेही 40+ चांगले खेळाडू आहेत. अविनाशजी साळवी यांना विनंती आहे की आपण मंचावरती या, आपलंही स्वागत आहे. तिसरे पंच तपासतायत की नरेश गायकवाड पोहोचला की नाही पोहोचला.
धावांचा पाऊस पडलाय या मॅचमध्ये. अण्णा गावडे साहेब, बरेच चर्चा चालू होती, क्रीडांगणाच्या परिसीमा लांब लचक आहेत, परंतु जुना माणूस आहे यार, संकटांना कधी असं वाटतंय की अडथळा आल्यानंतर जुना माणूस कधी थांबलाय. आजकालचे गळतात. रसायनिक टीमचा 50+ खेळाडू, क्या बात आहे. मान्यवर दाखल झाले. तुम्ही उल्लेख केलात नाना प्रवीण देशमुख म्हटल्यानंतर ज्यांच्याकडे पाहून मी क्रिकेट शिकलो असंच म्हणावं लागेल, जे गार्गी 11 संघाचे मॅनेजर देखील आहेत. त्याचबरोबर खालापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गणेश नाना पाटील, खालापूर क्रिकेटला पुढे नेण्यासाठी नेहमी सक्रिय असलेले या असोसिएशनचे मागचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खांडेकर. पंचांचा निर्णय फलंदाज बाद आहे. हो, क्रुशियल मोमेंटला नरेश गायकवाड मात्र इथे बाद झालाय. धावा येत होत्या त्याच्या बॅटमधून, परंतु नरेश गायकवाडची विकेट या ओव्हरमध्ये अत्यंत महत्वाची ठरेल. ताक आहे, ताक 100%. थँक्यू. 79 धावा धावफलकावरती लागल्यात आणि बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आपण परंतु या खेळाडूसाठी नरेश गायकवाड यांनी साकारली अद्यापर्यंत 15 बॉल्स मध्ये 35 इनिंग. जोरदार टाळ्या जाऊ द्या खेळाडूसाठी. कमाईची इनिंग. रनआउटच्या स्वरूपात विकेट जरूर बाहेर करावं लागली. असं वाटलं की अर्धशतक येईल या स्पर्धेतील पहिलं, परंतु चांगली इनिंग यावर साकारली. आधी सुनील टकले आणि तदनंतर आपण पाहायला गेला नरेश गायकवाड. बरेचसे मान्यवर अण्णा गावडे आणि संपूर्ण आपण पाहायला गेला पातंगा 40+ ग्रुपवरती असलेलं प्रेम आपण पाहिलं. बरेचसे मान्यवर आपण पाहतो, गणेशनाला पाटील असतील, प्रशांतजी खांडेकर, त्याचसोबत आपण प्रवीणजी देशमुख साहेब, दीपकजी कर्णूक, चांगले खेळाडू आहेत, सर्वांचं स्वागत असेल. परंतु 79 वरती 2 विकेट आपण जर पाहायला गेलं 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटचं षटक पाहुण्याच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, अगदी आपण पाहायला गेला स्टान्स बदलला होता, परंतु यावेळेस प्रयत्न टायमिंग थोडंसं जुळलं नाही. यावेळेस आपण पाहिलं जाईल 22च्या स्वरूपात या धावा येतील. 80 धावा धावफलकावरती लागल्या जातील. निशांत बाई सर आणि आपण पाहतो एक ऑफिशियल्स म्हणून जी अंपायरची एक्झाम पास आउट असलेले अंपायर्स ऑफिसर्स आपण पाहतो निशांतजी बाई सर, ते कळवतात की या 22च्या स्वरूपात धावा आहेत. 80 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. शेवटचं 6वं षटक मात्राच्या आतमध्ये इन प्रोग्रेस वरती. यावेळेचा बॉल आपण जर पाहायला गेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच प्राप्त केली जाईल. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक झालंय कारण आधी धावा खूप साऱ्या बहाल केल्या. आता 81 धावा धावफलकावरती लागल्यात. काय टार्गेट सेट केलं जाईल, कारण अद्यापर्यंत आपण पाहायला गेला 81 आहे स्कोर या स्पर्धेमध्ये. 81 उच्चांक तो मोडला जाईल का? यस डेफिनेटली, परंतु पाहिलं जाईल. फिरून मारलाय, क्षेत्राचे जज करतोय, पकडला चेल. हॅलो हॅलो या ठिकाणी बोलूया आपण. हॅलो
पाहुण्यांच्या स्वागताकडे. या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यात आपण टार्गेट सांगूया. रोहित सर, टार्गेट आहे 82 धावा आता करायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये कस्तुरीलन गावदी धरणा टीमला. A1 फेन्सचे मॅनेजर सन्माननीय मनोहरजी खरवले साहेबांचा शुभ सन्मान आणि यांचेच आपण पाहायला गेलं सहकारी आणि पाहुणे आपण सुहासजी गुजराती साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यासोबत सिद्धेशजी गुजराती यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहायला गेलं 40+ क्रिकेटचं रोपटं ज्यांनी रोल या रोपट्याचं वटवृक्ष ज्यांनी केलं, खूप सारी मेहनत त्यांनी घेतली अशी अण्णा गावडे यांच्या शुभ असते आणि जे मेंबर्स आहेत 40+ पातलंगाचे त्यांच्या माध्यमातून स्वागत या ठिकाणी केले जात आहे. सुहासजी गुजराती साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. तदनंतर स्वागत केलं जाईल. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला. तदनंतर गार्गी 11चे मॅनेजर सन्माननीय प्रवीणजी देशमुख साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि तिचं जतन या 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग मध्ये केलं जातं. प्रवीणजी देशमुख साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रवीणजी देशमुख साहेब गार्गे 11चे मॅनेजर ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. रोशन सर, आता 82 धावसंख्येचं टार्गेट आहे कस्तुरीलन गावदी धरणा टीमच्या समोर. बऱ्याचशा धावा अगदी आपण पाहिला त्यांनी 6 षटकामध्ये बहाल केल्या. तदनंतर आपण पाहायला गेलं कलापूर क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांतजी खांडेकर, एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व, त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रशांतजी खांडेकर. तदनंतर कलापूर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गणेश नाना पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आणि आपण पाहायला गेलं जेव्हा प्रशांत खांडेकर आणि गणेश नानाकर सोबत असं A1 जोडी आहे कलापूर तालुक्यातील आणि ऑन स्क्रीन वरती या A1 जोडीला आपण पाहतोय. शुभ सन्मान पार पडतोय. प्रशांत दादा खांडेकर, गणेश नाना पाटील, दीपकजी कर्णूक साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. आणि गणेशजी पाटील साहेब, आपणास देखील विनंती, आपण देखील स्वागत स्वीकार करा. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये सिनियर कॉमेंटेटर ज्यांना आम्ही ऐकत असतो त्यांच्या माध्यमातून बरंच काही शिकत आलो आहे. रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा. हॅलो 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 चेक. आदरणीय दीपक कर्णूक साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. आदरणीय दीपकजी कर्णूक साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही घेत आहोत. त्यांचंही स्वागत. तर 82 गणेश नाना आमचे खांडेकर साहेब, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बरीच वर्ष रोशन सर यांनी क्रिकेटला दिलेले आहेत. गणेश नाना असतील, आत्ताही खेळत आहेत. पण मला असं वाटतं गेल्या वर्षी त्यांनी सावरोली येथे घेतलेला झेल, ती कॅच घेतल्यानंतर मी व्हिडिओ क्लिप पाहिली स्टेटसला. मी पहिल्यांदा फोन केला नानाला, नाना ठीक आहेस ना? कारण जे काही एफर्ट्स होते नानाचे अफलातून, या वयामध्ये असे एफर्ट्स टाकणं सावरोलीच्या मैदानावरती सोपं काम नाही. प्रशांतजी देशमुख ज्यांनी खालापूर क्रिकेटला पुढे नेण्याचं काम केलं, आता मदार नानांच्या खांद्यावरती दिले. आणि फलंदाजीमध्ये सुसंस्कृत फटके मारणारा खेळाडू कोड मी पहिल्यांदा पाहिला असेल तर प्रवीण देशमुख. प्रशांतजी खांडेकर देखील मंचावरती उपस्थित आहेत. आमचे मामा देखील इथे आता उपस्थित झालेत. दगडे सर, आपलंही सहर्ष स्वागत. या मॅचला होते सुरुवात. रोशन पाटील सर जोडले गेलेत. रोशन सर, काय फलंदाजी केली ती नरेश गायकवाडने अफलातून? ओल्ड इज गोल्ड. खरं तर मी मागच्याही सामन्यामध्ये सांगितलं की ज्यांच्या नेतृत्वामध्ये, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडचा वंडरबॉय आकाश सारेकर घडला, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुमित डोंगरे घडला, असा एक जबरदस्त प्रशिक्षक आणि त्यांचा चांगला खरं तर शिक्षक म्हणावं लागेल नरेशदा गायकवाड यांनी काय बॅटिंग केली अफलातून. कव्हरचा बेताज बादशाह म्हणून त्यांना संबोधलं होतं. 82 धावांचा पाठलाग करायचा.
नरेश गायकवाड यांची वैयक्तिक इनिंग पाहिली. 35 धावा 35 रन त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अद्यापही कोणी भोजन करायचं बाकी असेल, जेवायचं बाकी असेल तर कृपया करून आपण जेवण करून घ्या, ही विनंती आहे. नाहीतर आता आपण भोजन बंद करणार आहोत. कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमचे पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय गरत आणि समीर मालकर तलवलीचा खेळाडू. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल संघाचे पहिले गोलंदाज फ्रंट लाईन षटक टाकण्यासाठी सतीश साळुंके या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल पहिलं षटक. या एंडने मात्र धावा आज संपूर्ण दिवसामध्ये कमी येताना पाहायला मिळाल्या. पहिला बॉल हलक्या हाताने ऑन साईडला त्या ठिकाणी स्टिअर केला, बॉलला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी होतं. संदेश समीर मालकर यांचं. तरोलीचा हा खेळाडू. आगोरी लस्सी ॲसिड शुगर मुक्त 11 जडीबुटींची बनवलेला खरं तर मठ्ठा आणि ड्रायफ्रूट लस्सी जर कोणाला हवी असेल हेल्दी शरीरासाठी तर जरूर नागोरी लस्सीला भेट द्या. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 82चं टार्गेट. अजूनही 80 धावा मागे आहे बॅटिंग करताना कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघ. फुल टॉस बॉल मिड विकेटला हा फटका त्या ठिकाणी फसला आहे. डीप मध्ये लॉंग बाउंड्रीज झेल टिपला आणि खेळाडू बाद. गोल्डन चान्स होता फुल टॉसला मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा, परंतु मगाशी सांगितलं सकाळपासून या एंडने धावा कमी येत आहेत आणि तेच घडलं. डीप मध्ये खरं तर आपण पाहिला हा झेल टिपला. सर डगआउट मध्ये थोडी शांतता राखा. येस, चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. तिसऱ्या पंचाची मदत आपण घेत आहोत. वेस्ट हाईटच्या वर असेल चेंडू तर खेळाडू सुरक्षित राहील आणि बॉल जर का फेअर असेल तर मात्र त्या ठिकाणी नक्कीच खेळाडू बाद असेल. आदरणीय प्रवीण दादा उत्तम लिजन खरं तर खेळाडू आहेत आणि जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांचं या स्पर्धे निमित्तानं स्वागत. तर निर्णय प्रलंबित आहे. रिप्ले टेलिकास्टमध्ये चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी. झेल टिपलाय डीपमध्ये, परंतु जर का बॉल बिमर असेल तर खेळाडू सुरक्षित राहील. 1 धाव आरोग्यासाठी 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 इवेलेसे रोप लाविले दारी तयाचा वेणू गेला गगनावरी असं म्हणतात. 40+ क्रिकेटची सुरुवात झाली आणि त्यानंतर आज सातत्याने प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शहरांमध्ये हे क्रिकेट पाहिलं जातं. इट्स बीमर. तिसऱ्या पंचांकडे नो बॉल कॉल आला त्यामुळे खेळाडू सुरक्षित असेल. क्या बात आहे, नशिबाची साथ. तिसऱ्या पंचाने सांगितलं हा बॉल बीमर आहे त्यामुळे खेळाडू सुरक्षित राहील. नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा. डगआउट थोडासा अस्वस्थ याच कारणासाठी झाला होता, कारण त्यांनाही थोडंसं वाटलं हा बॉल आपल्या संघाच्या फेवरमध्ये जाईल. सिंगल रन देखील मिळाली. चला पंच निर्णय घेतील तो मात्र अंतिम असेल. झेल टिपला होता परंतु त्यावेळेला रन कंप्लीट केलेले आहे की नाही हे पाहिलं जातं आणि स्ट्राईक तिकडेच राहील. आय थिंक रन कंप्लीट झालेले नाही आहे त्यामुळे समीर मालकर यांना नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभं राहावं लागेल. त्यामुळे प्लीज थोडी शांतता राखा. डगआउट्सला पुन्हा एकदा विनंती असेल आयोजकांच्या वतीने. चांगली मॅच. 82 नो बॉल आहे आणि त्यानंतर आता फ्रीडची संधी आहे. आरडाओरडा सुरू झाला आहे. या बॉल नंतर काय घडेल, काय रहस्य राहील पुढच्या बॉलवरती. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा फिरून मारला बॉल. मिड विकेटला ज्याने झेल टिपला होता त्यांच्या दिशेने फटकारी. कमालीचे एफर्ट्स. क्या बात आहे. गार्डन मध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर थोडासा रिलॅक्सेशनला आपण खाली बसतो तशा पद्धतीने बॉल फेकल्यानंतर अगदी रिलॅक्स झाले खेळाडू या मैदानावरती. आणि खरंच हे मैदान यासाठी लाभदायक राहील. मगाशी सांगितलं एखाद्या खेळाडूने जंप मारली
रिटायर्ड हार्ड होतात खेळाडू, क्या बात आहे, दुखापत झाली त्यांना. तर पंच निर्णय घेतील, एखादा सबस्टिट्यूट मैदानामध्ये जाईल. रिटायर हार्ड त्या ठिकाणी झालेले आहेत, दुखापत झाली त्यांना. स्पर्धेचे नियम भरपूर स्ट्रिक्ट आहेत, नियमावली भरपूर चांगली आहे. जवळजवळ 40 नियम आहेत या स्पर्धेमध्ये. या प्रत्येक नियमांचा तंतोतंत पालन या ठिकाणी प्रत्येक टीमला आणि खेळाडूला करावं लागेल. रिटायर्ड हर्ट झालेले आहेत त्यामुळे नॉटआउटच असतील. दुखापतग्रस्त खेळाडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर तो पुन्हा येऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये, आणि खेळाडू रिटायर्ड हार्ड होऊ शकतो हे पंच आम्हाला कमिटीने सांगितलं. दुखापतग्रस्त असेल तरच, जेन्युइन कारण असेल तरच, नाहीतर नाहीये. लक्षात असू द्या, तुमच्याकडे प्रमुख कारण असेल, त्यांच्या पायाला इजा झाली आहे, दुखापत झाली म्हणून ते मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. आणि यानंतर आता चला कमिटी मेंबर्स आपण, चला अण्णा गावडे साहेब आणि आमचे वाय बी पाटील काका विंदने तेही मैदानाकडे चालले आहेत. बघा, दुखापतग्रस्त झालेला खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय, त्यामुळे स्वतः कॅप्टन योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहताय. स्वतः अण्णा गावडे साहेब आणि वाय बी पाटील साहेब मैदानाच्या दिशेने वाटचाल करतील आणि निर्णय घेतील. तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल, जो निर्णय असेल. 4 संघ, काल जयेंद्रचा संघ आपण पाहिला टॉप 4 मध्ये गेला, किंवा माप्यासावी अगदी टॉप 8 मध्ये पोहोचला. कारण 32 संघ आहेत, प्रत्येक दिवशी 4 संघ सहभागी होत आहेत. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा नेट रन रेट आणि त्याचबरोबरीने राऊंड रॉबिन देखील ही मेथड लागू होईल. गुण देखील महत्त्वाचे राहतील या लढतींमध्ये प्रत्येक संघांचे. आणि इथे कमिटीचे सक्षम नेतृत्व अण्णा गावडे साहेब आणि वाय बी पाटील साहेब या ठिकाणी निर्णय घेत आहेत. तो निर्णय मात्र महत्त्वाचा राहील आणि अंतिम राहील. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल कस्तुरी 11 गावदेवी धरणा हा सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगतोय आणि अतिशय महत्त्वाचा सामना राहील. एका बाजूला नरेश 11 कर्जत संघाने एक सामना जिंकलाय आणि आज अजूनपर्यंत एकही सामन्यामध्ये पराभूत झालेला नाहीये, तो संघ आहे आरसी बॉईज अलिबाग. सलग 2 सामने त्या टीमने जिंकलेत, परंतु मैदानामध्ये सामना सुरू आहे त्यांच्यासाठी एक विजय या मॅच मधला महत्त्वाचा आहे. करो या मरो, जर पराभूत झाला तर लगातार दुसरा पराभव त्यांच्या पदरी जाईल. सक्षम खरं तर कमिटीचे आमचे प्रमुख आदरणीय अण्णा गावडे साहेब आणि वाय बी पाटील साहेब योग्य निर्णय घेत असताना मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचा निर्णय हा अंतिमच असेल. अंतिम निर्णय असेल आणि ज्या घडामोडी घडत आहेत त्याची चर्चा सध्या सुरू आहे कमिटी मेंबर्समध्ये आणि योग्य तो निर्णय त्यांनी घेतला. योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये पॉवर दाखवतील का हे पाहावं लागेल. मिस्टर योगेश पवार, मिस्टर परफेक्ट या नावाने त्यांना संबोधलं जातं. वय वर्ष 40 ओढली तरी त्यांची मेहनत, प्रॅक्टिस आणि परफॉर्मन्स या 3 गोष्टी भरपूर चांगल्या राहिलेल्या आहेत आणि आजवर अनेक विक्रम्स त्यांच्या नावावरती आहेत, विक्रम त्यांच्या नावावरती राहिलेले आहेत. आणि या मॅचमध्ये 82 धावांचा पल्ला गाठायचा आहे कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमला आणि एका बाजूला मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल टीमला या धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे चांगली लढत या ठिकाणी अनुभवायला मिळेल. अलिबाग संघ ज्या पद्धतीने 2 सामन्यांमध्ये जिंकला, मोठ्या मार्जिनने जिंकला, नेट रन रेटमध्ये अव्वल दर्जावरती राहील हा संघ. शॉर्ट ऑफ प्लेन आहे बॉल, त्या ठिकाणी गुडघा टेकत हुक करण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका. 1 रन या बॉलवरती मिळेल आणि एका रनच्या मदतीने पहिलं षटक मार्गस्थ असताना धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 5 बिनबाद 5. एक खेळाडू खरं तर रिटायर हर्ट झालाय, तो नॉट आउटच राहील, तो कधीही मैदानामध्ये उतरेल. आणि यावेळेला आपण पाहताय 5 धावा. क्रिस ओक्स हा खेळाडू आपण पाहिला इंग्लंड टीमचा. बरेचसे खेळाडू दुखापतग्रस्त असताना हात बांधून कोण उतरलेला, क्रिस ओक्स मैदानामध्ये जेव्हा उतरला तेव्हा टाळ्यांचा गजर त्या खेळाडूसाठी झाला होता. रिषभ पंतला आपण पाहिलं दुखापतग्रस्त असताना देखील काय इनिंग साकारली. मॅक्सवेलने 200 केल्या अफगाणिस्तानच्या संघाच्या अगेन्स्ट. असे अनेक खेळाडू. नारपोलीचा खरं तर नरेंद्र मस्कर, त्याला कोण विसरला, अचानकच्या मैदानात प्लास्टर पायाला असताना देखील तो मैदानामध्ये उतरला आणि तरी चांगली बॅटिंग केली होती नरेंद्र मस्कर.
ही जिद्द आहे खरं तर खेळाडूंची. परंतु तुम्ही सर्व खेळाडू 40+ आहात. पहिले आपल्या प्रकृतीला प्राधान्य द्या, मैदानामध्ये देखील उतरा. योगेश पवार स्ट्रायकिंग एडवरती आहेत. मोठी इनिंग खेळेल का हे पाहावं लागेल. आउट द विकेट, राऊंड द विकेट माफी असावी. ॲटम राऊंड द विकेट ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना लो फुल टॉस बॉल. सेकंडचा कॉल, बघता बघता 2 धाबा आल्या. चांगलं कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. 2 रन्स ॲड होतील बॅटिंग करताना मैदानामध्ये. कस्तुरी 11 गावदेवी धरणा या टीमच्या खात्यामध्ये. किरवली टोल नाक्याच्या पलीकडे हे गाव आहे धरणा आणि त्यांच्या खरं तर नावाने कस्तुरी 11 गावदेवी धरणा हा संघ मैदानामध्ये आपण खेळताना पाहत आहे. या टीमला लीड करतात मैदानाच्या आतमध्ये स्वतः योगेश पवार. यावेळेला फिरून मारलाय शॉटम पूल, हाफाम जॅक स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय सीमा पार षटकार. जबरदस्त टायमिंग, अफलातून हा फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. आमचे संदीप दादा माळी कंटिन्यू बॉल आणतात तिकडचे सर्व ते आणताय. संदीप माळी आमचे खरं तर आयोजक आहेत. कमिटीचे मेंबर्स स्वतः जाऊन त्या ठिकाणी बॉल शोधतायत. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमचे संघ मालक विकासजी केणी, अमोल मालकर आणि संघनायक या ठिकाणी योगेश पवार आहेत या टीमचे. तुम्हाला YB पाटील यांचा देखील समर्थ विंदाने संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. नयन थळी करंजाचे खेळाडू आणि त्यांच्या समवेत सुभाष पवार हे देखील खरं तर व्हॉलेंटियर्स म्हणून भूमिका साकारत असताना 40+ रसायनीचे सदस्य देखील आहेत. प्रचंड आवड आहे सर्वांना. क्रिकेटला धर्म मानणारे हे सर्व व्यक्तिमत्व चांगले खेळाडू देखील आहेत. षटकारामुळे मात्र धावा आता वृद्धिंगत होताना पाहता. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल त्या ठिकाणी 13 विदाउट लॉस. 13 धावा धावफलकावरती आहेत. नरेश काकवाड सेकंड ओव्हर फुल टॉस, गुडघा टेकत मात्र या ठिकाणी हा फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या रिजनकडे खेळले. अफलातून टायमिंग, पंचांचा इशाराने अपेक्षित आहे. इट्स मॅक्सिमम सीमा पार षटकार. धन्यवाद. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट संघावरती आता आक्रमण होताना पाहता. पुन्हा एकदा खोला टाकला बॉल, यॉर्कर करायचा होता, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. क्रॉस ब्रेड केले फलंदाज, सेकंड साठी निघाले. खरं तर आपण पहिला समीर 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. मॉर्निंग टीमला विनोदजी सकपाळ, मुन्नाबाई सुरते, राकेश भुजबळ, किशोर शिंदे यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. टीमचे बिग सपोर्टर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चांगली फलंदाजी साकारतो तळवलीचा हा खेळाडू समीर. स्विंग आणि मिस, क्या बात आहे. पुढे टाकला बॉल, थोडासा आतमध्ये आणला. इन कटर फिंगर रोल करत असताना डॉट बॉल. धावा धावफलकावरती 21 अजूनही 61 हव्यात. याही वेळेला लाईन चांगली, एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातामध्ये, सुनीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. झेलबाज झाला मैदानामध्ये समीर मालकर. धन्यवाद. निनाद तारेकर मैदानामध्ये झालेले आहेत. खरं तर टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाचा. आमिर तारेकर देखील या टीमचे मेंबर होते, परंतु पारगावमध्ये सध्या स्पर्धा चालू आहे, संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी. त्यामुळे ते स्वतः आयोजक असल्या कारणे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. काल आम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील समालोचन केलं. 40+ क्रिकेटचं आयोजन त्या ठिकाणी पाहिलं आणि बेलोली 40+ टीमने घरच्या मैदानावरती तिसऱ्या सामन्यामध्ये पारगाव टीमला पराभूत केलं होतं. आणि यावेळेला पारगावचा आणखीन एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आला, निनाद तारेकर. लेफ्ट हँडेड 2 फलंदाज, डाव्या हाताचे 2 खेळाडू. बघा एंड चांगला आहे.
डाव्या हाताच्या फलंदाजाला, कारण दुसऱ्या फार एंडने जेव्हा चौथ्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळेल या विकेटवरती. परंतु यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड योगेश पवार यांचंही कौतुक करावं लागेल. टर्फ विकेट आहे. दोन्ही डाव्या हाताचे खेळाडू, एका बाजूला पारगावचे नरेशदादा गायकवाड अगदी वाईड यॉर्करचा पद लोअर फुल टॉस टाकलाय, त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे खेळले. एक धाव या ठिकाणी मिळेल. सचिन कोल डीपमध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नरेश गायकवाड यांनी निनाद तारेकर यांच्या अगेन्स्ट सलग 2 षटकार ठोकले ते. पहिल्या सत्रामध्ये आपण कंपॅरिझन केलं जेव्हा बॉलिंगला निनाद तारेकर होते, आणि यावेळेला नरेश गायकवाड फुल लेंथ आहे, यॉर्कर, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. एवढ्या परफेक्ट लेंथमध्ये यॉर्कर टाकणं या वयामध्ये इतकं क्रिकेट खेळत असताना सोपं नाहीये. 2 ओव्हर देखील संपल्या बघता बघता. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव फलकावरती 23, अजूनही 59. 24 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या तब्बल, पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या त्या ठिकाणी 12, आणि यानंतर या षटकामध्ये आल्या आतापर्यंत 10. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या आणि आता 10 आल्या. टोटल 23 धावा धावफलकावरती आहेत. 23, 4 षटकं बाकी आहेत. 59 धावांचं समीकरण बाकी आहे. आणि मैदानामध्ये स्वतः कॅप्टन योगेश पवार आणि त्यांच्या बरोबरीने मैदानामध्ये निनाद तारेकर. एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे या ठिकाणी मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल या टीमला. सकाळच्या सत्रामध्ये सराव करणारा हा संघ. 24 बॉल 59 ची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 59. मॉर्निंग टीमचे बिग सपोर्टर विनोदजी सकपा, मुन्नाभाई सुरते, राकेश भुजबल, किशोर शिंदे या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्या टीमला मोटिवेट करताना आपण त्यांना पाहताय. आज सुपर संडे आहे, विकेंडचा दिवस. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू आहेत, परंतु चर्चा मात्र एकच स्पर्धेची असेल या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ती स्पर्धा म्हणजे 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 या स्पर्धेची चर्चा आहे सातत्याने. अप्रतिम आयोजन, नियोजन. खरं तर या मैदानाची आउटफील्ड अतिशय सुंदर आहे. विकेट देखील तितकीच चांगली आहे. लेदर क्रिकेट खेळलं जातं मोठ्या प्रमाणात. रायगडमध्ये अगदी बोटावर मोजण्यात की खरं तर मैदानं आहेत अशी, ज्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल रिलायन्सचं मैदान नागोठण्याचं. त्याचबरोबरीने आपण पहिला उल्वा नोडमध्ये गेला तर नक्की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर. जोरदार बॉल, फास्ट अँड फ्युरियस बॉल होता निवृत्ती पाटीलचा, परंतु वाईड लाईन कॉरिडॉरच्या बाहेर बॉल पडला, त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलं. आणि जो खेळाडू मैदानामध्ये खेळतो स्ट्रायकिंग एंडला योगेश पवार ज्यांच्या नावाचं स्टँड्स त्या मैदानावरती आहे, ते मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेचं ते मैदान देखील आपण जर पाहिलं उत्तम दर्जाचं आहे. त्याचबरोबरने पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं आदई सर्कलच्या इथे दिलीप वेंगसरकर अकॅडमीचं मैदान मी पाहत आहे. चांगलं मैदान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 24 धावा 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना आपण पाहतात. धावाही स्कोर कार्डवरती आहेत 24, 1 गडी बाद. अजूनही त्या ठिकाणी 58 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 58 धावा, 24 चेंडू 58चं समीकरण या सामन्यामध्ये. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ऑन साइडला झेल जर झाली तर मात्र अडचणी वाढतील, आणि यावेळेला मात्र नशिबाची साथ. बॉल निघाला डोक्यावरून, मस्तक पे दस्तक देता हुआ छक्का. धन्यवाद. आय थिंक नरेश गायकवाड त्या ठिकाणी आहेत. 2 हाताने जर का झेल टिपण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित झेल पकडता आला असता. ऑस्ट्रेलियन स्टाईलने अंकुश माळी होते त्या ठिकाणी. झेल महत्वाचा होता, याहीपेक्षा योगेश पवारचा विकेट महत्वाचा आहे. फुल टॉस पुन्हा एकदा आपण पाहिला 20 स्टेप मध्ये खेळले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. सचिन कोळी या ठिकाणी चांगला थ्रो करत असताना योगेश पवार त्यांच्या बरोबरने सचिन कोळी. खरं तर एक काळ आपण जर पाहिला अष्टविनायक पेण या संघामध्ये हे खेळणारे खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळलेत. भरपूर चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि त्याच बेल्टमधील रोडे काश्मीरे पेणचा हा खेळाडू लॉंग ऑफमध्ये फिल्डिंग साकारत असताना 2 धावा आल्या. डोक्याने मात्र खेळतो मैदानामध्ये. खरं तर आपण पाहिला योगेश पवार. ऑन साइडला पूलचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र रिझल्ट मिड विकेटच्या बाहेर बॉल चाललाय. सीमा पार मिस्टर परफेक्टचा परफेक्ट षटकार.
धन्यवाद. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, परंतु मैदानामध्ये योगेश पवार याने वेगळं स्वरूप धारण केलंय, रौद्र रूप धारण केलंय. पुन्हा एकदा आपण पाहिला पाया टाकला चेंडू वेगाने फोर्सेबल फटका पाहायला मिळाला, अगदी जमिनीला घरंगत बॉल स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल झाला आणि त्याच वेळेला एक सिंगल. आणि काय थ्रो होता, नरेश गायकवाड यांचा थ्रो अतिशय वेगवान होता. रणनीती आखावी लागेल खरं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला. तुम्ही जास्त जर का हाफ ट्रॅकर बॉल टाकाल तर धावा येतील, तुम्हाला लोअर फुल टॉस यॉर्कर वरती भर द्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला धावा रोखता येतील किंवा विकेट घेता येतील. पुढे टाकला बॉल, पुन्हा एकदा गतीने बीट करायचं होतं, पण लाईन खराब होती डाव्याच्या बाहेर, डाऊन द लेग, पंचांचा इशारा, इट्स वाईट. अवांतर रन ऍड होईल बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहत आहे कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमच्या धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती, अजूनही 20 चेंडूमध्ये 42. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये सुरू झालंय. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे, मुधात टाकला बॉल, सटीक यॉर्कर. आणि इथे बॅट टो एंड घेऊन मात्र बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड झाला, दरम्यान एक धाव त्या ठिकाणी मिळाली. एंड बदलला, एक अंच अजूनही मैदानामध्ये 41, म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण केला 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 19, विजयासाठी 41चं समीकरण. विकेट हवा आहे फुल लेंथ. पुन्हा एकदा 20 मध्ये ड्राईव्ह करत असताना या ठिकाणी योगेश पवार यांना आपण पाहिलं, अगदी सहजगत्या नॉन स्ट्रायकिंग एंडकडे चाललेले आहेत. क्या बात आहे, जुगलबंदी सुरू होती, सचिनला संधी निर्माण करून दिली होती योगेश यांनी, परंतु जर काही ते आऊट झाले असं मग पेंडमधील खरं तर रोडे काश्मीरचा खेळाडू सचिन कोळी, जबरदस्त लेदरचे खेळाडू. एक धाव शेवटच्या बॉलवरती आली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्या तब्बल 42. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 40 धावांचं समीकरण. अठरा चेंडू मध्ये 40चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. मॅच ऑन. 18-40 होतील का याची चर्चा सुरू झाली आहे. आज अलिबाग संघ जबरदस्त खेळला मैदानामध्ये. अफलातून खेळ मात्र अलिबाग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काल देखील वीर मराठा जोहे संघ हर्षदजी पितळे यांचा संघ पाहिला. पेन 40+ क्रिकेटच्या खरं तर अध्यक्ष त्यांचा संघ पाहिला, परंतु सन सिटी ब्लास्टर, ओल्वे नोड, मर्फी शेट, क्रियाडो, जयेंद्र कडू यांचा संघ मात्र काल भरपूर फॉर्ममध्ये राहिला. 32 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. 32 संघांचा खेळ आपण या ठिकाणी पाहत आहे. आज दुसरा दिवस. नेट रन रेट महत्त्वाचा राहील. राऊंड रॉबिन मेथडनुसार हे सामने जरूर होतात. गुण देखील महत्त्वाचे असतील, परंतु नेट रन रेटमध्ये देखील लक्ष दिलं जाईल. शॉर्ट टीम मीटिंग त्या ठिकाणी बोलवण्यात आली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा 42 आल्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 13, सेकंड ओव्हरमध्ये 10. त्यानंतर आपण पाहिलं जवळजवळ धावा आल्या 17. आणि आता 40 धावांचं समीकरण बाकी आहे. मैदानामध्ये योगेश पवार उभा आहे, त्याच्या बरोबरीने निनाद तारेकर हा खेळाडू देखील उभा आहे. CH प्रीमियर लीग जेव्हा CBDच्या मैदानात झाली, अगदी मागील 3-4 वर्ष मागे गेलो तर निनाद तारेकर हा खेळाडू भरपूर चांगल्या पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये खेळला होता. बक्षांचा वर्षाव या खेळाडूती झाला. एका बाजूला पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये परफेक्ट असणारा खेळाडू मिस्टर परफेक्ट योगेश पवार कॅप्टनच्या भूमिकेमध्ये दमदार भूमिका साकारत असताना रणनीती आखावी लागेल आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल टीमला, मॉर्निंग ग्रुप क्रिकेट टीम पनवेल या संघाला कमबॅक करायचा असेल तर विकेट घ्यावे लागतील. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क विजय शिंदे. बघा आता हे 3 षटक देखील महत्त्वाचे असतील, कारण 2 डाव्या हाताचे खेळाडू विकेटवरती आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांना ॲडव्हान्टेज भरपूर होता, कारण त्या एंडने षटकार देखील पाहायला मिळाले संपूर्ण दिवसामध्ये. परंतु यावेळेला दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आहेत. कव्हर्सला टार्गेट करतील का योगेश पवार हे देखील पाहावं लागेल. चला थोडं स्पीडअप करा. 18-40, 13.33 थोडी घाई करा विनंती राहील फिल्डिंग टीमला, मॉर्निंग पनवेल या संघाला.
संपूर्ण संघाचे फ्लॅग तुम्ही पाहता अगदी व्यासपीठासमोर. हवा थोडीशी विरळ झाली आहे, कमी झाली आहे, त्यामुळे बॉल जो ट्रॅव्हल व्हायला हवा तो कदाचित कमी होईल या क्षणाला. गोलंदाजी मार्कमध्ये चौथ्या षटकामध्ये आहेत. विजय कमबॅक करून देणारं षटक फेकावं लागेल. मिडल स्टिकला गार्ड घेत असताना त्या ठिकाणी योगेश पवार या षटकामध्ये अनुभवी खेळाडू आहे. टेम्परामेंट, संयम ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडे आहे आणि योग्य वेळी आक्रमण कसं करा हे देखील त्यांना ठाऊक आहे. राऊंड द विकेट, आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला आपण पाहिलं नरेश गायकवाड डीपमध्ये एक चप्पल क्षेत्ररक्षक थ्रो अतिशय वेगवान झाला आहे आणि तदनंतर मात्र 2 धावा देखील अतिशय सहजगत्या पूर्ण केल्या. याच गोष्टीचा आपण सातत्याने उल्लेख करतो. या एंडने डाव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज कमी मिळेल, त्यामुळे संधी निर्माण झाली आहे प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करण्याची. मॉर्निंग पनवेल टीम या तर प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करेल का हे पाहावं लागेल. 17 चेंडूमध्ये 38 धावा, 17 बॉल 38चं समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आहे. फिरून मारलाय बॉलला, कितीही लांब असू दे बाउंड्रीज, पण योगेश पवार आपली पॉवर दाखवत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकलाय. सीमा पार षटकार. धन्यवाद. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आल्या. आता 16 चेंडूमध्ये 32 धावा. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाठलाग करायचा आहे. कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमला रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. अल्टी पलटी बॉल होईल का बाउंड्रीच्या बाहेर कल्टी नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. 2 धावा आल्या. आता पर बॉल मागे 2 धावा हव्या आहेत त्या ठिकाणी बॅटिंग करताना गावदेवी धरणा टीमला. अंतिम बॉल मैदानामध्ये असेल 15, विजयासाठी 30 धावा. हा सामना अजूनही बॅलन्स आहे आणि जर का इथे विकेट काढला योगेश पवारचा तर सोने पे सुहागा, दबाव वाढेल. बॅटिंग करताना कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमवरती विकेट गावा लागेल. पुढे आले होते हलक्यात आणि ड्राईव्ह करत असताना क्या बात आहे, सेन्सेबल फटका या ठिकाणी खेळलेत योगेश पवार. सेकंडचा कॉल. 2 धावा, डबल चान्स निर्माण झाला होता. स्टंपच्या समोर अगदी उभे असते बॉल कलेक्ट करण्यासाठी तर कदाचित रनआउटच्या सोबत विकेट मिळाला असता, परंतु यावेळेला 2 धावा आल्या. 14 बॉलमध्ये आता 28 समीकरण. पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. योगेश पवारला हे ठाऊक आहे त्याच्या विकेटचं महत्त्व किती आहे, विकेटमध्ये थांबणं किती महत्त्वाचं आहे. उभे राहिले तर धावांचा पाठलाग सहज होईल, त्यामुळे सिंगल डबल आता महत्त्व देत असताना हे खेळाडू या निर्णायक करत क्रुशल कंडिशनला तुम्हाला मात्र तुमचा 100% कमिटमेंट द्यावं लागेल. विकेट घ्यावे लागतील या ठिकाणी फिल्डिंग करताना मॉर्निंग क्लब पनवेल टीमला. 14 बॉल 28. रोहितजी गाताडे यांच्याकडून आम्हाला अचूक माहिती मिळाली. 14 बॉल 28 तर समीकरण पुन्हा एकदा फाईन लेगला फिल्डर नाही आहेत. पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली. सेकंड साठी निघाले दोन्ही खेळाडू. डेफिनेटली दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते या ठिकाणी आणि झालेली देखील आहे. बघा खरं तर चांगली बॅटिंग. अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती. 13 बॉल 26चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. 82 धावांचा पाठलाग करताना अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या निवृत्ती पाटीलच्या संघाला. हाफ ट्रॅकर मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्यापर्यंत डीप मध्ये फिल्डर धावत आलेले आहेत. झेल टिपला असा तर मात्र या स्पर्धेतला एक अप्रतिम मुवमेंट राहिला असा, क्षण राहिला असता आणि मात्र झेल सुटला जरी असला तरी एफर्सला दाद द्यावी लागेल. 2 धावा त्या ठिकाणी आल्या. आता 12 बॉल आणि 24 धावांचं समीकरण. 12-24. नरेश गायकवाड यांच्या 35 धावांच्या इनिंगला प्रत्युत्तर देतो मैदानामध्ये स्वतः कॅप्टन योगेश पवार. अफलातून इनिंग त्यांनी साकारली आहे. डीजे क्या बात आहे. कस्तुरी 11 गावदेवी धरणा या संघाची आहे वेगळीच बात. आणि मैदानामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळ झालाय दोन्ही संघ बॅलन्स असं म्हणायला हरकत नाही, कारण 12-24 जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने पर ओव्हर मागे धावा बनवायच्या आहेत. परंतु ॲडव्हान्टेज धरणा संघाला याचा आहे. योगेश पवार मैदानामध्ये उभा आहे. जोपर्यंत योगेश पवार मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील.
कस्तुरी 11 गावदबी धरणा हा संघ. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आले त्या ठिकाणी सुनील टकले, फिरकीचा जादूगार. क्या बात आहे. YouTube वरती जर तुम्ही गेलात तर नक्कीच मासेमारी ही खरं तर आपल्या येथील स्थानिकांची पारंपरिक एक उपजीविकेचं साधन आहे. त्याच्या व्हिडिओज तुम्हाला सुनील टकले आणि त्यांचे बंधूला यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावरती. खास करून खेकडे आपल्या भाषेमध्ये चिंबोरी अतिशय फेमस त्यांच्या व्हिडिओ आहेत. आणि इथे मात्र हलक्यात आणि ड्राईव्ह करत असताना सेन्सेबल क्रिकेट निनाद तारेकर यांचंही कौतुक करावं लागेल. कारण या खरं तर हिरो या पिक्चरमध्ये मुख्य रोल निभावतात त्या ठिकाणी हिरोचा योगेश पवार आणि त्यांच्या बरोबरने साईड रोलची भूमिका साकारतात त्या ठिकाणी निनाद तारेकर. हे फार गरजेचं आहे. रणनीती तुम्हाला आखावी लागते. जेवढी जास्त स्ट्राईक मिळेल योगेश पवारला तितका सामना सोपा होईल. समोर लेफ्टी गोलंदाज फुलटॉस टाकत असताना सिंगल हँडेड केले स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डिंग लाजबाब थ्रो अतिशय वेगवान झालाय. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. खरं तर आपण असं म्हणूया अटेम्प्टेड लोअर फुलटॉस होता. कारण त्यांना माहिती आहे लॉंग बाउंड्रीला जर का लोअर फुलटॉसवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला तर कदाचित झेलबादची संधी निर्माण होईल. म्हणजे जाणून बुजून हा बॉल टाकला त्या ठिकाणी सुनीलने. हे देखील गोलंदाजाचं कौशल्य आहे. कारण या क्षणाला रन्सपेक्षा विकेट महत्वाच्या आहेत. विकेट जर मिळाल्या तरच तुम्ही त्या ठिकाणी दबाव टाकू शकताय. कस्तुरी 11 गावदबी धरणा या टीमवरती मॅचमध्ये आता तर आपण पहिलं समीकरण म्हणलंय 10-22 पायात टाकलाय. पाड स्वीप झाडू शॉट. क्या बात आहे. तोच फिल्डर आहे. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही फलंदाजाने. खराब फिल्डिंग मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने. निनाद आणि मैदानामध्ये असणारे योगेश पवार 2 धावा आल्या. 9 चेंडूमध्ये 20 धावा. 9 बॉल 20. बघा सामना कट टू कट पुढे चाललाय. हे षटक फार निर्णायक आहे. फिंगर रोल केले या ठिकाणी बॅकअप दॅन बॉल टाकलाय. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न. आता स्ट्राईक मिळाली योगेश पवार या खेळाडूला. आता 8 बॉल विजयासाठी 19 धावांचं समीकरण. या 2 बॉलमध्ये 100% योगेश पवार चान्स घेईल. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करील आणि या प्रयत्नांमध्ये जर का योगेश पवारचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर मॅच मध्ये आणखीन मजा येईल. हा सामना रफ अँड टफ तुम्हाला होताना पाहायला मिळेल. 2 निर्णायक चेंडू. सुनील त्या ठिकाणी ट्रॅप लावतोय. फिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी बदल करतोय. खरं तर आपण पाहिलं योगेश पवार या खेळाडूसाठी हा सामना आता अतिशय हाय व्होल्टेज होत चाललाय. महत्व आहे या सामन्याचं. कारण दोन्ही संघ एक सामन्यामध्ये पराभूत झालेले आहेत आणि इथे जो जिंकेल तो एक सामन्यामध्ये विजयी होईल. त्याला चान्स मिळेल पुढे जाऊन या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी. आणि एका बाजूला जो संघ पराभूत होईल त्याचं मात्र आता अस्तित्व धोक्यात येईल या स्पर्धेमधलं. त्यामुळे या मॅच मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा हा सामना सोडायचा नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचा आहे. हार मानायचं नाहीये. जिंकू किंवा हरू प्रयत्न आमचे सुरू. या सामन्यामध्ये प्रयत्न सुरू ठेवायला लागतील दोन्ही टीमला विजयासाठी. योगेश पवार स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहेत. बॉलर तयार. सुनील थोडासा संभ्रमामध्ये आहे. वावेघरचे एक स्टार खेळाडू अनुराग माळी त्यांचं आगमन झालंय. खरं तर पहिल्याच पर्वामध्ये जेव्हा त्यांनी त्यांची एंट्री झाली उत्कृष्ट गोलंदाज त्यांना बाईक मिळाली होती. अनुराग या आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 बॉल 19 समीकरण. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. हे सांगताना मैदानामध्ये योगेश पवारचा धमाका. सीमा पार षटकार. खराब लेंथ वरती बॉल शॉर्ट ऑफ लेंथ तोही शरीरावरती टाकला आणि त्यानंतर आपला फेवरेट स्ट्रोक मारला योगेश पवार या फलंदाजाने. मिस्टर कन्सिस्टंट मिस्टर परफेक्ट. खरं तर हा खेळाडूने परफेक्ट फटका मारला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. आता 7 बॉल मध्ये विजयासाठी 13चं समीकरण. अजूनही सामना बॅलन्स आहे. सामन्यामध्ये काही घडलेलं नाहीये. काही बिघडलेले नाहीये. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. जर या मॅच मध्ये प्रयत्न शेवटपर्यंत केले फिल्डिंग करणाऱ्या टीमने तर डेफिनेटली त्यांच्याही वाट्याला विजय जाईल. अजूनही सामना संपलेला आहे. 7 बॉल 13 धावा. 7-13 मॅच ऑन. अप्रतिम लढत. अर्जुनजी माळी यांचं देखील आजू माळी यांचं देखील आगमन. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजू शेठ सावंत आपण जर आला तर आपण देखील या मंचावरती आपलंही हार्दिक स्वागत. भरतजी बर्बी साहेबांचं देखील आगमन. त्यांचंही मोस्ट वेलकम स्वागत. 7 चेंडूमध्ये विजयासाठी आता 13चं समीकरण.
धडधड वाढू लागलेल्या दोन्ही संघाच्या खेम्यामध्ये कोण जिंकणार हा सामना. आता अशा खरं तर मुवमेंटला हा सामना आला, इथून काही होऊ शकतं. योगेश पवार खरं तर खलनायक झालाय मॉर्निंग ग्रुप पनवेल टीमसाठी. मैदानामध्ये उभा ज्याने वैयक्तिक आतापर्यंत कामगिरी जर त्याची पाहिली आपल्या संघासाठी 48 क्या बाद आहे, 48 वरती आलाय. आता 2 धावा जर त्याने कंप्लीट केल्या तर या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल. पहिलं क्या बाद आहे, पहिलं अर्धशतक होईल का या स्पर्धेमध्ये हे पाहायचं. वैयक्तिक योगेश पवार 48 वरती खेळतो, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आपण जर पाहिले आतापर्यंत 4 षटकार त्याने ठोकले. सिंगलला डबल मध्ये त्याने कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या तर 50 कंप्लीट होईल. फुल बॉल फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. या स्पर्धेतला पहिला खेळाडू योगेश पवार ठरलाय. अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. बॅट वरती करा, प्रेक्षकांची आमच्या मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. मिस्टर परफेक्ट योगेश पवार. पारितोषिक दिलं थांब जरा पहिले डिक्लेअर कर, पहिले थांब जरा त्याला विचार. मंडळाला जमा करा. काय संध्याकाळचं नाही. विकास संघ मालकाने 5,000 रुपये क्या बात आहे. विकास केनी संघाचे पुरस्कर्ते संघ मालक डीजे आपण थांबायचं थोडं. विकास केनी संघाचे संघ मालक कस्तुरी लेवन गावदे धरणा यांच्या वतीने योगेश पवारला अर्धशतकासाठी तब्बल 5,000चं कॅश प्राइज झालंय. क्या बात आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आणि खूप चांगलं पारितोषिक योगेश पवार साठी आलेलं आहे विकास केनी यांच्या माध्यमातून. 6 बॉल 7. दिलदार दमदार असे दानशूर व्यक्तिमत्व विकासजी केणी साहेब यांच्या वतीने तब्बल 5,000. जबरदस्त. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं त्यांचं योगदान 5,000चं पारितोषिक आलेलं आहे. आणि आमच्या दादांचे ते मित्र देखील आहेत, आमचे दत्तादादा देसाई यांचे परम मित्र विकासजी केणी, वजनदार दिलदार, त्यांच्या वतीनं मात्र तब्बल 5,000 पारितोषिक योगेश पवार या खेळाडूसाठी. 6 बॉल 7. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. लास्ट ओव्हर खर तर आपण पाहताय आता सचिन कोळी आलेले आहेत डाव्या हाताचे गोलंदाज. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला डॉट चेंडू. 5 चेंडूमध्ये 7 धावा. जरी अर्धशतक आलं असलं तरी अजूनही वेळ गेलेली नाहीये. सचिनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सचिन एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे पेन परिसरातील, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेला आपण पाहिला लेग स्टिकला सोडून चालला. वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावांचं समीकरण. 5 बॉल 6. योगेश पवारने काय इनिंग साकारले. अनस्टॉपेबल, कोणीच थांबवू शकलेलं नाही त्यांना. एवढी चांगली इनिंग ते खेळलेले आहेत. 54 धावा वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून पाहिल्या आणि स्पर्धेतला पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती 50 पाहायला मिळाले, ज्याच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळालं असा हा खेळाडू मैदानामध्ये नाव स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 5 चेंडूमध्ये 6चं समीकरण. टॅपिंग क्रिकेट क्या बात आहे. सेन्सिबल फटका, फक्त दिशा दिले. पुश करो और खुश रहो. 1 धाव या ठिकाणी मिळाली. आता 4 चेंडूमध्ये 5 धावांचं समीकरण. 4 बॉल 5. सामना एकतर्फा केलाय खरं तर योगेश पवार या संघनायकाने. चला नरेश 11 कर्जत टीमचे संघनायक संदीप पाटील आपण व्यासपीठाशी संपर्क साधा आणि त्यांच्या अपोजिटला संघ खेळेल मॉर्निंग पनवेल. क्या बात आहे. लगेच मॉर्निंग पनवेलला पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. नरेश 11 कर्जत विपक्ष मॉर्निंग पनवेल. पायात टाकलाय जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने फट आणि यावेळेला आपण पाहिलं आहे खरं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना ग्लान्स केला. क्या बात आहे. अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी. लेग ग्लान्सचा प्रयत्न होता. ग्लान्स करत असताना पुन्हा एकदा सिंगल पाहिला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. सामना अगदी सोपा केलाय. रन बॉल इक्वेशन. 3 चेंडूमध्ये 3 धावा. 3 बॉल 3. 3 बॉल 3चं समीकरण आलंय. परफेक्ट खरं तर आपण पाहिला खेळाडू त्या ठिकाणी योगेश पवार गॅपमध्ये सातत्याने खेळतोय. षटकार चौकार देखील त्यांच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. पुढे आले. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल घेतील किंवा डबल घेतील पाहायचं आहे. योगेश पवार यांना हवी स्ट्राईक आणि इथे स्कोर इज लेवल. 2 बॉल आणि 1 धाव. आता अटॅकिंग फिल्डिंग लावणं देखील गरजेचं राहील. सुरुवातीलाच जर का या ओव्हरमध्ये अटॅकिंग फिल्डिंग लावली असेल तर कदाचित धावा वाचवता आल्या असत्या.
थोडेसे क्षेत्ररक्षक पुढे घ्यावे लागतील. 2 चेंडू 1 चं समीकरण. संघनायक योगेश पवार छा गए मैदान के ऊपर. जबरदस्त फलंदाजी करत सामना घेऊन आले आणि फिनिश करण्याच्या मोमेंट पर्यंत पोहोचले. 2 बॉल 1 आणि इथे विजयी धाव कंप्लीट करत असताना पहिला सामना जिंकलाय. खरं तर या ठिकाणी कस्तुरू 11 गावदेवी धरणा टीमने विकास शेके आणि अमोलजी मालकर यांचा संघ अभिनंदन. आणि मॉर्निंग पनवेल टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला नरेश 11 कर्जत संघाचा कॅप्टन. टॉससाठी आपण दोन्ही संघाचे संघनायक मॉर्निंग पनवेल आणि नरेश 11 कर्जत टीमचे कॅप्टन.